संघ आपण मैदानाकडे मार्गस्थ करा, कारण क्षेत्ररक्षण आणि 12वे प्रतिनिधी आपण कॉम बॉक्स मध्ये या. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी कंपल्सरी कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. हा मात्र इथे थोड्या बेलात, अगदी थोड्या बेलामध्ये ज्याची उत्कंठा सर्वांना होती, मायबाप रसिक प्रेक्षकांना होती, ती उत्कंठा मात्र इथून मात्र आता पूर्ण होणार. स्पर्धेचा शुभारंभ प्रारंभ अगदी थोड्या बेलात आपण करतोय. पहिले तर नाणेफेकीचा कौल आदरणीय सन्माननीय आमच्या सरपंच महोदया यांचे, अर्थातच होम मिनिस्टर आमचे निलेश दादा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला. आणि त्यानंतर हा नाणेफेकीचा कौल जो आहे ना, तो लागला टाकी गावाच्या वतीनं. त्यानं मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलेलं आहे. अजूनही सलामीची विद्यमान जोडी मैदानाकडे नाही मोठी जुई संघाची. कृपया करून आपण सलामीची जोडी मैदानाकडे पाठवा, विनंती असेल. वारंवार आम्ही विनंती करतोय. आता इथून जर 2 मिनिटांमध्ये आपण मैदानाचा ताबा घेतला ना, आयोजक स्ट्रिक्ट आता सांगत आहे 4 ओव्हरची मॅच. खूप टाइम आपल्याला दिलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. टाकीगाव आपला विनंती असेल. खूप वेळ घेत आहे आपण. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा. चला बॅट्समन बघा, पंच पण आपला वारंवार सूचना करत आहे, त्या सूचनांचं पालन करा. मोठी जुई संघ मैदानाचा ताबा घ्या कृपया करून. पुढच्या 2 मिनिटांमध्ये जर फलंदाज आपले गेले नाही तर आपल्याला 4 ओव्हरची मॅच खेळावी लागेल. सलामीची विद्यमान जोडी मैदानावर आहे, जोरदार टाळा झाला पाहिजे सलामीच्या विद्यमान जोडीसाठी आणि टाकीगाव या संघासाठी. पहिला सामना आजच्या दिवसातील अंतिम हा दिवस, हा मेगा फायनलचा दिवस. आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये 2 संघ एकमेकाच्या विपक्षामध्ये, एकीकडे टाकीगाव आणि दुसऱ्याकडे मोठी जुई या संघ मैदानावर आहे. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. खूप वेळ गेलाय. 7:44 झालेत, अद्याप सामना चालू झालेला नाही. टाकीगाव विपक्ष अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई संघ ब गट. आणि या ब गटातील पहिला सामना. अगदी वेळ खूप आपण दौडला आहे, तर विनंती असेल आपण लगेच सामन्याला सुरुवात करा. टाकीगाव संघ टीम मीटिंग नको, आता आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. पंच रेडी आहेत. 4 पंच आज ऑफिशियल या स्पर्धेसाठी असणार आहेत. संदीपजी पाटील जासई, रोहनजी पाटील बोकरविडा, मुकेशजी मात्रे नवी सेवा आणि सुरेश मात्रे मुळेखंड, असे 4 ऑफिशियल पंच आपल्या स्पर्धेसाठी पाहायला मिळणार आहेत आमच्या समवेत आजच्या रचनेमध्ये. चला टाकीगाव संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. पहिला अर्थातच हा सामनाच्या दिवसातील इथे रात्रीतील आपला पाहायला मिळेल. दिवस संपलाय, रात्रीला सुरुवात झाली. प्रकाश झोतातील सामन्याला इथं सुरुवात झाली. आपण पाहतोय सिंथेटिक लाईट इथे निर्माण केली गेलेली आहे आणि सिंथेटिक लाईटच्या माध्यमातून प्रकाश झोतातील सामने इथे पाहायला मिळतील. माजी आमदार सरपंच चषक 2025 ची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिला सामना आजच्या दिवसातील टाकीगाव विपक्ष इथे मोठी जुई संघ. इथे टाइम अलर्ट असणार आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपुष्टात आणायचे आणि अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आमचे राजेंद्र घरत देखील ऑफिशियल पंच, पण आयोजकाच्या मला वाटतं भूमिकेमध्ये नियोजन त्यांच्याकडे आहे. ते नियोजन मात्र व्यवस्थित पार करत असताना वायरलेस माईकच्या माध्यमातून त्यांना आपण पाहणार आहोत. संपर्क केला जाईल पंचांबरोबर. उमंगजी भोईर आमच्यासोबत आजच्या दिवसामध्ये ऑफिशियल कॉमेंटेटर आपल्यासोबत जोडले जातील, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. सात वाजून 47 मिनिटं झालेत. इथून पहिला इथे चेंडू फेकला जाईल. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक इथे पाहायला मिळेल. आउटसाइड सर्कल मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील P1च्या षटकामध्ये.
डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑनच्या दिशेने आउटसाइड सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक लावण्यात आलेले आहेत आणि उर्वरित क्षेत्ररक्षक आपण 38 सर्कलमध्ये पाहू शकताय. P1चं षटक पंचांकडून ग्रीन सिग्नल लागतोय. टाइम अलर्ट आहे. इथून वेळ झालेली आहे 7:47 पहिला चेंडू पडेल. 5 4 3 2 लेट्स प्ले. पहिला चेंडू खोरवर टप्प्याचा या बल्ला मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा वर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. दुसरी धाव देखील पूर्ण केली जातोय. पहिलाच फटका ओव्हरपिच चेंडू होता. लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला होता पण इथून मात्र प्रयत्नाला साजेसा यश मिळालं नाही. पण 2 धावसंख्येने मात्र खातं उघडलं गेलं. पहिला श्री गणेशा प्रारंभ या बिल्ला मात्र 2 धावसंख्येने केलाय. मोठी जुई संघ एक मातब्बर संघ या उरण तहसील मधला आणि तेवढ्या ताकदीचा टाकीगाव संघ 2 ताकदी. इथे मात्र हा अर्थातच पेपरवरती हा संघ किती मजबूत असला तरी मैदानावर मात्र तिथे खेळ दाखवावा लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. अर्थात चेंडू थांबणार नाही. चेंडू गोळीच्या बेगेनं हर पार सीमा पार येतोय. आमदार साहेबांचा उदो करणारा चौकार. लॉफ्टेड ड्राइव्ह इथे ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळालं. चुपकार देखील खेचलाय. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता. फुलर लाईनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू मात्र निर्धाव इथे सांगता होतोय. स्ट्रायकिंगला फलंदाज निनाद भोईर आणि नॉन स्ट्रायकला आपण जितेश भोईर हा फलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवर ओमकार नाईक. या बिल्ला मोठा फटका चढवलाय. दे धक्का आलाय चक्का. छत्रपतींचा छावा. फटक्या माग आल्यात 6 धावा. ही आपण पाहतो षटकारांची मानवंदना असेल बालासाहेब ठाकरे साहेबांना. पहिला चेंडू इथे मात्र जपला मात्र चेंडू आला काय आणि बॅटचा फ्लो देखील समोरच्या दिशेने आपण पाहिला आणि ते समोरच्या दिशेने ठोकला षटकार. या बिल्ला फुल टॉस चेंडू टोल वसूल केला. पूर्णपणे समर्पण दिले गेलेला. या बिल्ला मात्र लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या वरून दन 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 करत आला षटकार. 18 धावसंख्या धावपटलावर मोठी जुई संघ मात्र इथे रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. मात्र अर्थातच बीमर आहे की नाही हे चेक केलं जाईल. फिल्डिंग साइड मधून आलेला आहे तर अर्थातच आपण पाहतोय पंच आमचे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये असलेले सुरेशजी मात्रे मुलेखंडचे आमचे पंच आहेत. त्यांच्या माध्यमातून शहानिशा केली जाईल. नो चेंडू आहे. पंचांपर्यंत सिग्नल पोहोचवला. अगदी आपण पाहतोय फ्री हिट असणारे उघडे डोले बघा नीट. या चेंडूवर आहे फ्री हिट आणि उघडा डोले कारण चषक आहे आपल्या आमदार साहेबांचं. या सरपंच मॅडमचा हा पण चषक आहे तर उघडा डोले बघा नीट. या बिल्ला मात्र टायमिंग प्रॉपर टाइम क्लास इथे पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेनं हाय हँडसम हॅलो टाटा बाय बाय करत जाणारा अप्रतिम षटकार. ये 'इथे क्लास पाहायला मिळते. या फलंदाजाच्या माध्यमातून निनाद भोईर रंगात आलाय ढंगात आलाय बरसलाय. आज मात्र प्रतिस्पर्धी संघाचे रंग फिके करतोय निनाद भोईर. पुन्हा एकदा बलवत हलक्या हाताने चेंडू केला पॉइंटच्या दिशेनं. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र क्लास क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी पाहायला मिळतोय. मोठे फटके आले तदनंतर सिंगल घेऊन स्ट्राईक घेण्याचा इरादा होता मनसुबा होता पण इथून मात्र डॉट चेंडूची सांगता. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर बिनबाद धावपटलावर धावा लागल्यात 25. आपण देखील घेणार शॉर्ट ब्रेकमध्ये संधी देणार आमच्या डीजे मास्टरला. कुठेही जाऊ नका पाहत राहा आमदार सरपंच चषक 2025. 4 मिनिटं झाले पहिलं षटक समाप्त करण्यामध्ये. अगदी टाइम अलर्ट असणार आहे. पंचांचं अचूक लक्ष आहे. सुरेशजी मात्रे आमचे मुलेखंडचे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अर्थात आमचे संदीपजी पाटील ऑन फील्ड आपण पाहू शकताय.
त्यानंतर रोहनजी पाटील, मुकेशजी म्हात्रे असा पंचांचा पॅनल आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. ऑफिशियल पंच, ऑफिशियल कॉमेंटेटर. इथे मात्र षटकामध्ये बदल केला जाईल. पहिले षटक संपलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमावलीप्रमाणे 6 चेंडू फेकून झालेत. दुसरा गोलंदाजी मार्कवर इथे आहे चैतन्य. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, यावेळेला पुल केलाय, पुल होईल सक्सेसफुल. यावेळेला अप्रतिम फटका, ते धक्का आलाय, चक्का, अप्रतिम टायमिंग क्लास इथे पाहायला मिळते. मादक सौंदर्य पाहायला मिळते क्रिकेटचं. पहा, मी विनंती करतोय प्रेक्षकांना, मोठी जे म्हटलं की तुडुंब प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांना विनंती आहे की आपण अगदी सीमारेषेच्या खूप जवळ आहात, थोडे मागं व्हा. संयोजक कलवत्यात, आपण सीमारेषेच्या मागं व्हा. अर्थात उमंग, जे आपण पाहिलं ना, तर चैतन्य हा आघाडीचा खेळाडू आहे, ज्याचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये घेतलं जातं उरण तालुक्यामध्ये. तो चैतन्य थोडा महागडा ठरतो. पहिला चेंडू इथे मात्र हाफ ट्रॅकरचा होता, मनगटाचा वापर केला, जोर कस फटका लॉंग ऑफच्या भरून ठोकला गेला. अप्रतिम फटकेबाजी करत असताना या बल्ला मात्र आपण पाहतोय मोठी जुईचा संघ. या बल्ला पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा पुल केला, शटअप पुल. या बल्ला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून दन 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 करत जाणारा अप्रतिम भगवा बादल मात्र या मैदानावर घोंगावतोय. ते अर्थात त्याच्या फलंदाजाचं बादल. डीजे यावेळेला मात्र निनाद भोईर पहिल्या षटकामध्ये बरसला होता, रंगात आला होता, ढंगात आला होता. आता जितेश भोईर रंगात आलाय, ढंगात आलाय. अप्रतिम भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. प्रचंड वेगाने टाकण्याची स्किल इथे चैतन्य पाटील याच्यामध्ये आपण पाहतोय. चैतन्य आक्रमकरित्या गोलंदाजी करतोय, पण त्या आक्रमकरित्या प्रहार देखील तेवढाच केला जातोय, तेवढंच चांगलं प्रत्युत्तर देखील फलंदाजाच्या माध्यमातून दिलं जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेनं, अगदी समोरच्या दिशेनं चेंडू पडलाय. इथे मात्र टीबी अंपायरकडे रेफर केला जाईल, कारण अगदीच आपण पाहतोय आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, त्या तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला जाईल. सुरेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल, शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर आम्ही आपल्यापर्यंत निर्णय अगदीच कळवणार आहे. कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची मानाची, अभिमानाची, सन्मानाची माजी आमदार सरपंच चषक 2025 स्पर्धा. अगदी आपण पाहतोय टीबी अंपायर शहानिशा करतील. पंचांच्या माध्यमातून शहानिशा केली जातोय आणि त्यानंतर आपल्यापर्यंत निकाल पोहोचवला जाईलच. इथे मात्र पंचांनी सांगितले की आउट आहे. तिसऱ्या पंचांनी मात्र इथे आउट सांगितलेलं आहे. अगदी आपण पाहतोय बॅटिंग क्रीज पर्यंत पोहोचला नाही, थोडासा अंतर मात्र कमी राहिला. कॉलिंग चुकलं गेलं, इथं कोऑर्डिनेशन नव्हतं आणि त्याचा फटका. आऊ बघितली न ताव, मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव, पण ही धाव मात्र महागात पडली. जो इनफॉर्म, जो रंगात आला होता, ढंगात आला होता, तो फलंदाज मात्र तर खेळाडू कक्षामध्ये जाईल. पहिला हादरा, पहिला धक्का इथे बसलेला गेलाय. मोठी जुई संघाला एक मोठा खेळाडू मात्र बिग फिश इन द नेट जाल्यामध्ये. टाळ्यांचा कडकडाट हा पाहायला मिळतोय की किती महत्वाचा खेळाडू आहे. चला टाइमपास करायचं नाही, टाइम आला तिथे. आदरणीय सन्माननीय राजू शेठ भोईर साहेबांना विनंती केली जाईल आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं. राजू शेठ भोईर, हे व्यासपीठ तुमच्यासाठीच आहे. हे व्यासपीठ सजले मान्यवरांसाठी, व्यासपीठ नडले हे मान्यवरांसाठी आणि व्यासपीठ आतुरलंय अक्षय सर हे मान्यवरांसाठी. आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. अर्थात राजू शेठ साहेबांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या. ही अतिथी कक्षाची शोभा मात्र आपल्या उपस्थितीमध्ये वाढणार आहे. हा मंच हा मात्र शामियाना आपल्यासाठी आहे. आपली जागा मात्र प्रेक्षकांमध्ये नाही, आपली जागा आमच्या आयोजकांच्या हृदयामध्ये आहे आणि या व्यासपीठावर आहे. चला तर मैदानाकडे घेऊन जाईल. मैदानावरून मात्र इथे हळचालीला वेग आलाय, कारण पहिला ब्रेक थ्रू जो पाहिजे होता ना टाकी गाव संघाला, तो मात्र दिलाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. निनाद भोईर मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा भन्नाट वेगाने चेंडू टाकला जातोय. 24 दमसंकर वैयक्तिक खेळ करून निनाद भोईर मात्र मैदानाच्या बाहेर गेला. सुशांतने मात्र अचूक नेम साधला गेला आणि इथून निनाद भोईरला माघारी परतवलं. इथून नवीन फलंदाज मैदानावर अंकेश कामोटकर. इथे मात्र दिशाहीन मारा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम आणि नियमा अंतर्गत मात्र दंडात्मक कारवाई केली जाईल. इथे मात्र धावसंख्येमध्ये वाढ होईल, धावपटलावर धावा दिसतील. 38 एक विकेटच्या मोबदल्यात मोठी जुई संघ चांगली मजल मारतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज चैतन्य इथे पाहतोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅटला ब्रश करून वन बाउट चेंडू मात्र फर्स्ट स्लिप मध्ये जातोय. अप्रतिम गोलंदाजी इथे कमबॅक केलं गेलं. बॅक टू बॅक दोन इथे 4 चेंडू निर्धाव, 2 चेंडूवर आले होते षटकार. चांगला कमबॅक करणारी ही गोलंदाजी पाहिली. 2 षटकांचा इथे खेळ संपला. 2 षटकानंतर 38 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात मोठी जुई संघ. पुन्हा घेऊया शॉर्ट ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया आमच्या डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. अर्थातच मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये निलेशजी गोवर्धन गरज साहेब, त्यानंतर कमलाकरजी पाटील असतील, त्यानंतर दयाल शेठ भोईर असतील, शैलेशजी भोईर, श्री कुंदन शेठ भोईर असतील आणि त्यांच्या समवेत निलेश दत्ताराम घरत आपण पाहतोय आयोजकाच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर आयोजक शिवसेना शाखा नवीन सेवा, ज्याचा आज वर्धापन दिन आहे, 37वा वर्धापन दिन सोहळा दादा खोंडके यांच्या शुभ हस्ते इथे मुहूर्त वेळ रोवली गेली. अर्थातच पहिला उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याला लोअर फुलटॉसचा चेंडू मात्र इथे लॉफ्टेड कबड्डीवर पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कबड्डीच्या दिशेने चेंडू अडवलाय, हलक्या हाताने चेंडू खेळला गेला. आता थोडासा प्रेशर मात्र इथे आणण्याचं काम मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून केलं जाईल, कारण 1 विकेट झाला, ब्रेक थ्रू मिळालाय. जो फ्लो चालला होता ना धावसंख्येचा, तो फ्लो मात्र इथे थांबवलाय. त्याच्यामध्ये बदल इथे पाहायला मिळतोय. रिदम इथे धावसंख्येचा जो आहे तो बदलला गेलाय. धावपटलावर धाबा इथे पाहायला मिळतील 39, 1 विकेटच्या मोबदल्यात मोठी जुई. गोलंदाजीमध्ये बदल असेल इथे पार्थ कोहली मैदानावर गोलंदाजीमध्ये. इथे दिशाहीन मारा, नो चेंडू आहे, पंचांकडून इशारा येथे नोचा. आदरणीय सन्माननीय आपण सरपंच ट्रॉफी एन्जॉय करतोय, तसेच मोठीजुई गावाचे सरपंच सन्माननीय दीपक दादा भोईर साहेबांची उपस्थिती झाली. मी विनंती करतोय सरपंच साहेबांना की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू अक्षय सर. अर्थात दीपक दादा भोईर साहेबांना विनंती असेल आपण या मंचकावरती, अर्थात त्यांची देखील स्पर्धा आम्हाला करण्याचा योग आला होता, त्यांनी देखील इन्व्हिटेशन केलं होतं मोठी जुईमध्ये. तर विनंती असेल दीपक दादा भोईर या आपण आपला यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, तलागाळाच्या घटकांची ज्यांची नाळ जोडलेली आहे आणि एक उत्तम क्रिकेटर म्हणून दीपक दादा भोईर साहेबांकडे पाहिलं जातं. त्यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. डॅशिंग एंट्री या व्यासपीठावर मंचकावर इथे पाहायला मिळतोय. आज अतिथी कक्षाची शोभा मात्र वाढवण्याचं काम या पाहुण्यांच्या माध्यमातून केलं जातंय. त्या तमाम सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फ्री हिट आहे, पुन्हा एकदा उघडा डोळे बघा नीट या चेंडूवर आहे. फ्री हिट, फ्री हिटचा तडाखा करण्याचा प्रयत्न डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राइव्ह इथे पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात, एकदम घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल मात्र खराब इथे थ्रो येतोय, चेंडू पोहोचत नाही. इथे मात्र गोलंदाजापर्यंत तोपर्यंत 2 धावसंख्या अर्जित केली. अगदी आपण पाहतो चित्त्याच्या वेगानं या 2 धावा या दोन्ही फलंदाजामध्ये इथे मात्र कोऑर्डिनेशन पाहायला मिळेल. दीपकदादा भोईर यांच्या माध्यमातून सामन्याचं मनमुराद आनंद घेत आहे, ते देखील खुश असतील कारण गावचा संघ मात्र चांगला काम करतोय. इथे पुन्हा एकदा नो चेंडू, इथे रिदम बिघडतोय, लाईन बिघडतोय आणि त्याचा परिणाम मात्र भोगावा लागतोय. गोलंदाजाला पंचांकडून दंडित केलं जाते. पुन्हा एकदा फ्री हिट आहे. अगदी आम्ही लहानपणी शक्तिमान कार्यक्रम पाहायचो तसा शक्तिमान असा बोट असा फिरवायचा ना, तसं मात्र इथे आमचे अंपायर बघा अगदी वर असा गोल हात फिरवतात, समजायचं की या चेंडूवर आहे फ्री हिट. फुल टॉस चेंडू यावेळेला टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला होता, ऑन ड्राइव्ह केला चेंडू, मात्र इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन दिलेलं आहे. तिथे 2 धावा अर्जित केल्या जातील. अप्रतिम इथे फलंदाजी करत असताना कौतुक करावं लागेल फलंदाजाचं, कारण ज्या पद्धतीने फ्लो पाहिजे होता धावसंख्येचा प्रतिस्पर्धी संघाला हरवायचं असेल तर आपल्याला चांगली कामगिरी करावी लागते. त्या पावलावर पाऊल ठेवत मात्र फलंदाज पुढे सरसावलेत. तिथे मात्र फ्री हिटचा 2 वेळा फायदा घेता आला नाही. इथे पार्थ कोहली गोलंदाजी मार्कवर ट्रॅकवर असेल. फुल टॉस चेंडू यावेळेला मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेनं पाहुण्यांना नतमस्तक करणारा, आमच्या या शामियानाला नतमस्तक करणारा, शिवसेनेचा उदो उदो करणारा, आमदार ट्रॉफीचा उदो उदो करणारा हा येतोय दर्जेदार क्वालिटीचा फलंदाजाच्या बॅट मधून षटकार. धावपटलावर इथे पाहतो आपण मोठी जुई संघ मात्र बादली केली करतोय. रंगात येतात, ढंगात येतात, खेळाडू मात्र बरसलेच. आज मात्र दिवसा ढवल्या इथे मात्र अगदी आपण पाहतोय जशी चोरी व्हावी ना,
इथे तशी आपण पाहतोय धाबांची चोरी करण्यात आलेली आहे. वादली खेळ करत असताना रंगात येताना ढंगात येताना मोठी जुईच्या फलंदाजांना पाहतोय. हाफ टॅकरचा चेंडू मनगटाचा वापर केला होता पण इथे मात्र डब्या एष्टीच्या बाहेर. पंचांनी अचूक केलंय. संदीपजी आपण पाहतोय पाटील मॅन फ्रॉम जासईचे उत्कृष्ट पंच अनुभवी पंच मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये दंडित केलंय. इथे मात्र एक धावसंख्येने धावपटल पुढे जाईल. बाबन यावेळेला बाबन या आकड्यावर जाईल. एक बाद बाबन धावसंख्या धावपटलावर मोठी जुई संघाची आहे. मोठा फटका इथे मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं हा छत्रपतींचा छावा. या फटक्या मागे आल्यात 6 धावा. डेफिनेटली आई एकविरा म्हटलं की कारल्याची बाहुली पालखीला गुलाल उधलतो ना तसा इथं मात्र धाबांचा गुलाल उधलताना या दरम्यान मात्र जनुशेठ म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान इथे होणार आहे. कारण त्यांची अतिथी कक्षामध्ये इथे मात्र विराजमान झालेत. अतिथी देव भव उद्योगपती साहेबांची ख्याती आहे. उद्योग जगतामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे ना तसे आमच्या शेठ साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. आदित्य यांनी मात्र आम्हाला सायकल दिलेली आहे. रितेश कुमार म्हात्रे यांनी देखील आम्हाला मोलाचं सहकार्य केलंय. सायकल दिले त्यांचं देखील आपण धन्यवाद मानतोय. आज मान्यवरांची पदपावले मात्र या व्यासपीठावर विराजमान होत असताना आपण पाहतोय. त्यांचा देखील शुभ सन्मान आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. वलिया मैदानाकडे खेळ चालू आहे. टाकीगाव या बिल्ला मोठा फटका चढवलाय. या बिल्ला मात्र बॅकफुटला गेला. पंच केला. बॅट फिरवली. चेंडू मात्र डायरेक्ट इथे मात्र तारामंडल मध्ये 6 धावसंख्येसाठी. डेफिनेटली भगवा ध्वज हा फडकलाय आणि भगवं बादल मात्र आज मात्र या मैदानावर असणार आहे. भगवमय वातावरण इथे झालाय कारण आपल्या शिवसेना पुरस्कृत स्पर्धा आहे. नवीन सेवा शिवसेना शाखा आयोजित ही स्पर्धा आहे. मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि इथे मात्र वादल घोंगावलंय. मोठी जुईच्या फलंदाजांचं धावपटलावर धाबा तब्बल 64 लावल्या 3 षटकानंतर. पहिल्या षटकामध्ये अर्थातच ओमकार नाईक यानं 25 दिल्या. दुसऱ्या षटकामध्ये चैतन्य याने 13 दिल्या आणि पार्थ कोहली यानं मात्र आता सध्याच्या घडीला 26 या बिल्ला मात्र क्लास इथे पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर मादक सौंदर्य क्रिकेटचा आपण पाहायला मिळतोय. खडे खडे फटका इथं मारलाय. फक्त बॅट फिरवली समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या भरून दन दन करत जाणारा हा प्लाथून षटकार इथं पाहायला मिळतोय. प्रेक्षणीय षटकार इथं पाहायला मिळतोय. दर्शनीय षटकार इथं पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅट मधून स्टॅगलर फलंदाज बरसलाय. या बिल्ला मात्र जितेश भोईर नावाचं वादळ घोंगावलंय. या वादळाला शांत करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघाला एक ब्रेक थ्रू पाहिजे तो मिळवून द्यावा लागेल. अन्यथा मात्र धावसंख्या 100च्या मात्र घरामध्ये जाण्याची दाट शक्यता इथे आहे. हवामान खात्याचा अंदाज काही असू द्या पण कॉमेंटेटरचा अंदाज सध्याच्या घडीला आपण पाहतोय 100च्या घरामध्ये धावसंख्या जाऊ शकतोय. कारण इथं मात्र या दोन्ही फलंदाजांना झपाटलंय चौकार आणि षटकारानं. पहिल्या दिवशी 86 धावसंख्या इथे मात्र चेस झाल्यात. अर्थात घनसोली संघाने त्या चेस केल्यात. इथे मात्र त्या धाबांचा पाऊस सध्या चालू आहे. मोठा फटका इथे मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. इथे दुसरा धक्का जो ब्रेक थ्रू पाहिजे होता ना तो ब्रेक थ्रू आता सध्याला या गोलंदाजानं मात्र मिळवून दिलाय. चैतन्य यानं सरसेनापती आहे. कर्णधार आहे. महत्वाचा खेळाडू आहे टाकीगाव संघाचा. वळूया आपण पुन्हा एकदा डीजे मास्टरच्या दिशेने. पुन्हा एकदा आपण परतून येऊया या स्पर्धेमध्ये. हगरी खोली कराड्यांची माय बावली जी कारल्याच्या डोंगरावर बसली आहे. किविरा बावली तिचं गीत सुमधुर आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. निमित्त आहे माजी आमदार आणि सरपंच चषक 2025. टाइम अलर्ट आहे इथे.
मोठा फटका मारण्याचा इरादा होता, इथे मात्र फटका फसलाय की काय, चेंडू खाली आहे की काय क्षेत्ररक्षक, इथून मात्र पकडला जाईल खेळ, संपला जाईल खेळ. अर्थात भाव बिना भक्ती, भक्ती बिना मुक्ती, बळ बिना शक्ती बोलू नये. बळ इथे कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, परिणाम स्वरूपी फलंदाज बॅक टू द पवेलियन जाईल. धक्का क्रमांक 3 मोठी जुई संघाला बसलाय. सांगून जातो छत्रपतींची गाथा, अरे सह्याद्रीनं टेकला ना तिच्या समोर माता, असा जगातील सर्वोत्तम माझा याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. आणि म्हणून त्या राजा शिवछत्रपतींना त्रिवार अभिवादन करून पुन्हा एकदा घेऊन चलेल आपल्याला सामन्यामध्ये. सामना रंगलाय टाकी गाव विपक्ष मोठी जुई गाव. ग्रामीण क्रिकेट गावासाठी, गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा खेळ मात्र इथे रंगलाय या मैदानावर हुरणच्या नगरीवरती. मोठा फटका इथे चढवलाय पण फटका फसलाय की काय असं वाटतोय मला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पकडला जाईल झेल. इथे हॅट्रिक संपादित करतो, जोरदार टाळ्या झाला पाहिजे चैतन्यसाठी. मॅन फ्रॉम टाकीगावचा खेळाडू गोलंदाजी मात्र इथे मात्र अप्रतिम करतोय. अचूक गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करतोय आणि परफेक्ट कार्यक्रम करतोय मोठी जुईच्या या 3 खेळाडूंचा. हीच ईश्वर सेवा मानणारे आणि आपला समाज म्हणजे आपला घर, समाज म्हणजे आपला परिवार मानणारे मनोहर शेठ भोईर साहेबांचं सुमधुर गीत आपण इथे ऐकलं. नवीन फलंदाज मार्गस्थ झालाय गिरीश गाबण. 4 विकेट इथे गेल्यात, धावपटलावर धावा स्थिरावल्यात. 64 धावा धावपटलावर इथे आपण पाहतो. 4 विकेटच्या मोबदल्यात मोठी जुई संघ. खोलबट टप्प्याचा चेंडू बॅटला ब्रश करून चेंडू असा वाटला की गेलाय की काय, पण बहु चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. ओके 70 धावा धावपटलावर आहेत. आमच्या स्कोरर कडून थोडीशी चुकी झाली. 64 होते आणि या 70 धावा धावपटलावर आहेत. 70 धावा धावपटलावर आहे. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा चैतन्य. मोठा फटका पुन्हा एकदा इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू मात्र इथे जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथून मात्र धक्का क्रमांक 6 मैदानाच्या बाहेर असेल मोठी जुई संघाचा 70 या आकड्यावरती. आता शिवसेनेला गरज आहे खऱ्या अर्थानं, कारण ज्यांनी गद्दारी केली ना त्यांचे पंख छाटायचे होते. ते पंख छाटल्याची जबाबदारी मात्र बाळासाहेब ठाकरेंवरती होती. चला नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या पहिलं सत्र संपल्यानंतर लगेचच आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. 2 यापुढचे संघ आपल्याला पाहायला मिळतील ते अर्थातच निलेश स्मृती कोल्ली कोपर आणि आराध्य 11 पाटणोली दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल आपण पहिलं सत्र संपलं की टॉस बॉक्स मध्ये लगेच उपस्थित राहायचं आहे, अन्यथा आपला पॅनलाइज केलं जाईल. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय या वेळेला मात्र रबी कामोटकर. या वेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाजी मात्र कुठेतरी थोडीशी मात्र आज अडचणीत आली आहे मोठी जुई संघाची. जी सुरुवात मात्र निनाद भोईर, जितेश भोईर, अंकिश कामोटकरने दिली ना ती सुरुवात मात्र कुठेतरी थांबली. म्हणजे पाया रचला गेला पण मात्र त्या पायाला पुढे नेता आला नाही, बिल्डिंग बनवता आली धावसंख्येची. या बल्ला मात्र हेलिकॉप्टर शॉट उडवलाय समोरच्या दिशेने, बनपाऊ जाईल सीमा रेषा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने दिली सीमा रेषेला भेट. आलाय दर्जेदार क्वालिटीचा चौकार फलंदाजाच्या
याला पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू चढवलाय बेधडक फलंदाज आहे कडक 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 आला छक्का जे 80 धाबा धावपटलावर लागल्या तिथे मात्र गडी बाद झालेत 5 आणि 80 धाबा धावपटलावर 80 धाबांचा डोंगर उभारलाय 86 धाबा पहिल्या दिवशी चेस झाल्या ऑन ड्राइव्ह केला इथे मात्र खेळपट्टीला इथे मात्र गरंगळत येते मात्र कार्पेटला गरंगळत चेंडू मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने येतोय बघता बघता 2 धावसंख्या चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या दोन्ही खेळाडूंना धावपटल पुढे जाईल 82 आकड्यावर 5 बाद 82 धाबा धावपटलावर इथे पाहायला मिळतात 5 षटकांची मॅच आहे 5 षटकामध्ये आपण शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक पण म्हटलं जातं आणि स्लॉग ओव्हरचं षटक कधी कधी पोषक ठरतो फलंदाजीसाठी कधी कधी अर्थात आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये देखील पोषक ठरतो कारण मारण्याचा प्रयत्न केला जातो कधी यशस्वी होतात कधी अपयशी होतात पण सध्याच्या घडीला मात्र पोषक ठरलाय तो अर्थातच मोठी संघासाठी हा ट्रॅकरचा चेंडू जोर कसपटका मनगटाचा वापर केलाय तिथे डीप बॅकवर्ड्स कलेक्टच्या दिशेने पकडला जाईल झेल आणि 6वा धक्का मात्र इथे मोठी दुई संघाला बसतोय पुढचा सामना दोन्ही संघांनी रेडी राहायचा आहे कोल्ली कोपर आणि पाटणोली दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीचा कौल लगेच करून घेऊया आदरणीय सन्माननीय आपण सन्मानाकडे वळूया लगेचच उपस्थित मान्यवर आणि मान्यवरांचा सन्मान देखील केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी आदरणीय सन्माननीय उद्योगपती राजू शेठ भोईर साहेब इथे उपस्थित आहेत त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मान सन्मान केला जातोय आदरणीय सन्माननीय माजी आमदार व सरपंच दशक 2025 मध्ये आजचे मान्यवर अगदी आपण पाहतोय राजू शेठ भोईर यांचा सन्मान केला जातोय बंधन धाग्याचं कालीज वाघाचं आणि ही धगधगती भगवी शाल आणि या स्पर्धेतील गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय अगदी पडता पावले सज्जनाची शोभा वाढी या कार्यक्रमाची उद्योगपती सन्माननीय राजू शेठ भोईर साहेबांचा सन्मान केला जातोय आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत आपल्या हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत सुस्वागतम सहर्ष स्वागतम आदरणीय सन्माननीय उद्योगपती जनू शेठ म्हात्रे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल या कार्यक्रमाप्रसंगी त्यावेळचा चांगला फटका आपण पाहतोय ऑन ड्राईव्हला फटका सजवला क्षेत्ररक्षक आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील तत्पूर्वी सन्मान केला जातोय इथून आदरणीय सन्माननीय जनू शेठ म्हात्रे साहेबांचा हा सन्मान केला जातोय उपस्थित मान्यवरांचं मान सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केलं जाते असं म्हटलं जाते अक्षय सर 7 दिवसांत येती घरा तोची दिवाळी दसरा आणि अगदी आज दिवाळी दसरा जणू काय पाहायला मिळतो या शेबे नगरीत उपस्थित मान्यवरांचा मान सन्मान जनू शेठ साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय त्यानंतर आपण पाहतोय व्यासपीठावर उपस्थित मोठीजुई गावाचे सरपंच सन्माननीय दीपक दादा भोईर त्यांचा देखील सन्मान केला जाईल मी दीपक साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं अगदी सरपंच चषकाचा आपण एन्जॉय करतोय अनुभव घेतोय आणि या सरपंच ट्रॉफीमध्ये आज एका सरपंचांचा सन्मान केला जातोय सरपंच म्हटलं तर गावचे प्रथम नागरिक एक उत्तम खेळाडू आहेत दीपक दादा भोईर आणि त्यांचा संघ खेळ करतोय आणि त्यांचा हा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय दादा आपणास पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या मोठीजी गावाचा चांगला विकास घडो हीच प्रार्थना आहे शांतेश्वरी चरणी करूया आणि खूप साऱ्या शुभेच्छा आपला सन्मान केला जाते आपण आलात आपल्या संघासाठी आपण पाठीराखे आहात आणि त्यानंतर पुढील सन्मान केला जाईल सुशांत दादा घरत हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत उपस्थित अगदी मान्यवरांचा मान सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय सुशांत दादांचा देखील सन्मान केला जाईल मी विनंती करतोय आपण सन्मान स्वीकारण्यासाठी आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये लगेचच जायचं आहे अगदी सन्मानाचा सोहळा आपण पार पाडूया आणि पहिल्या सत्राचा खेळ इथून समाप्त झालाय आपण एन्जॉय करतोय एन्जॉय द नाईट एन्जॉय द मॅच माझे सरपंच माझे आमदार व सरपंच चषक 2025 मध्ये आलेल्या मान्यवरांचं हार्दिक सुस्वागतम स्वागतम सरस स्वागतम धन्यवाद जाऊया डीजे कडे चला टॉस साठी कोपर संघाचा इथे आलेला आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाटणुलीचा कर्णधार आपण कुठे असं लगेचच त्या
2 मिनिटांमध्ये आपण इथे उपस्थित राहायचं, अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जाईल. माजी आमदार व सरपंच चषक 2025 ही भव्य दिव्य आयोजन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते निलेश दादा घरत आणि त्यांच्या समवेत निलेश दादा घरत अगदी 2 A1 जोडी आणि त्यांच्या संपूर्ण शिलेदारांच्या माध्यमातून सातत्याने ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, अनुभवतोय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय आणि मैदानाच्या दिशेने घेऊन चलूया. कोणतेही कार्य म्हटलं तर 14 विद्या 64 कलेचा अधिपती अवघ्या गणाचा तो गणपती, त्या गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि या स्पर्धेला मात्र आजच्या रात्रीला मात्र सुरुवात करूया. वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न पूर्वमय देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती गणपती बाप्पांच्या चरणी नतमस्तक. तदनंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना त्रिवार 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 मानाचा मुजरा करूया आणि या स्पर्धेच्या आतमध्ये घेऊन चलूया, जिथे की आपल्याला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला टाकीगाव विपक्ष मोठीजुई असा सामना. अगदी टीम मोठीजुईनं पहिल्या सत्रामध्ये तब्बल 83 धावा उभारल्या गेल्यात आणि इथून 84 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान पेलवावं लागेल टीम टाकीगाव टीमला. सालमीवीरांच्या आघाडी जोडबोली चैतन्य पाटील आणि निहाल नाईक ही प्रामुख्याची जोडबोली आपल्याला पाहायला मिळेल. एक खूप मोठं नाव पाहायला मिळतं या उरण तालुक्यातील. चैतन्य पाटील कैक मैदाना ज्यानं गाजवून सोडलीत आपल्या फलंदाजीच्या जोरावर, गोलंदाजीच्या जोरावर. आणि जेव्हा जेव्हा टाकीगाव टीम खेळते तेव्हा तेव्हा सातत्याने या दोन्ही खेळाडूंचा नाम उल्लेख केला जातोय. मग इकडे चैतन्य पाटील आणि निहाल नाईक या दोन्ही सलामीवीरांना ताबडतोड फलंदाजी करावी लागेल. आकादेवी चॅम्पियन मोठीजुई टीमला जर परास्त करायचं असेल तर इथून मात्र या धावसंख्येचा डोंगर पेलवत असताना दोन्ही सलामीवीरांना ताबडतोड फलंदाजी करावी लागेल. पाहूया दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने उत्तर दिलं जाईल. पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकता. पीटीसीच्या माध्यमातून पीटीसीचे संपूर्ण शिलेदार देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या शिलेदारांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. घर बसल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील कॉम्बॉक्स मधून मी उमंग भोईर हार्दिक स्वागत करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये घेऊन चलतोय. चांगली मोठी स्पर्धा, भली मोठी स्पर्धा एन्जॉय करतोय. 1 नव्हे 2 नव्हे तर अगदी टायमिंग अलर्ट असेल याची नोंद घ्यायची आहे. स्टार्ट टायमिंग तुमच्या इथपर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू. अगदी 8:20 झालेले आहेत. पहा तसा पहिला बॉल पडेल तसा टायमिंग अलर्ट केला जाईल. पहिलं षटक फेकण्यासाठी धनेश कामोटकर येताना पाहायला मिळतील. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज पहिलाच बॉल अगदी हॅप ट्रॅकरचा चेंडू होता. शॉर्ट ऑफ पुल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा कॉन्टॅक्ट घडत नाही. अगदी वाईड रिव्ह्यू असेल पहा. इथून तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय प्रत्येक टीम साठी एकच रिव्ह्यू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अगदी सुरेश मात्रे सर मुलेकन अगदी या चेंडूला पाहिलं जाईल. अगदी ऑन इथून आपण पाहतोय
तिसऱ्या पंचांकडे डिसिजन पेंडिंग असेल. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं गेलं तर डिसिजन पेंडिंग आहे. थोडा खेळ थांबला जातोय. या डिसिजन पेंडिंग मध्ये आपण पाहिलेत ना अक्षय सर, तर रणनीती आखण्याची एक छोटी संधी पाहायला मिळते आणि अंपायर काय फेअर डिलिव्हरी असेल पहा, याची नोंद घ्यायची आहे. लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते आपल्याला. रिव्ह्यू संपला असेल याची देखील नोंद घ्या. यावेळेला आक्रमण केलाय, चेडू स्लॉटला आलाय, लॉंग ऑफ प्रिझनला चेडू चाललाय. इथून मात्र आर पार सी मापार. माजी आमदार तसक व सरपंच ट्रॉफीचा हा धमाकेदार दुसऱ्या सत्रातील पहिला षटकार. अगदी चांगली पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. पंचांची टीम आपल्याला आज पाहायला मिळते पूर्णपणे. संदीप पाटील जासे उरण पंच असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. तदनंतर रोहन पाटील सर बोकरविडा, मुकेश म्हात्रे सर याच गावातील, तदनंतर सुरेश म्हात्रे सर. ही पूर्णपणे पंचांची टीम आपल्याला पाहायला मिळते. टेक्नॉलॉजी आज खूप मोठी टेक्नॉलॉजी पाहायला मिळते. वॉकी टॉकीच्या माध्यमातून आमच्या इथपर्यंत निर्णय देखील दिले जात आहेत. जसे तिसऱ्या पंचांकडे रिपर केला जातोय. यावरचा चेंडू सरळच्या दिशेला स्ट्रेट टू द बॉलर. हा हँडसम अँड ब्युटिफुल असा धमाकेदार षटकार आणि इथून पंचांच्या माध्यमातून इट इज अ नो बॉल देखील पाहायला मिळतोय. अगदी नो बॉल असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. टोटल आपण चला रिव्ह्यू देखील संपलेला असेल तर आपण क्षेत्ररक्षणाची सजावट करायची आहे. टाइम वेस्ट करू नका. ओव्हर स्टेपचा रिव्ह्यू नसणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जे काही रिव्ह्यू तुमच्यापर्यंत असतील ते संयोजकांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. टोटल रन्स आल्यात धाव फलकावर 13 धावा ऑन स्कोरबोर्डला पाहायला मिळत आहेत. रिटर्न क्रीजचा नो असेल पा, ओव्हर पिचचा नो नसेल, रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची आहे. दिनेश कामतकरची थोडी मागडी गोलंदाजी पाहायला मिळते. फिंगर रोल केले, जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेट मधील मादक सौंदर्य दर्शवणारा हा एव्हंट क्वालिटीचा कमाल धम्माल बेमिसाल नियाल नाईकच्या बॅटरीतून आलेला हा अप्रतिम चौकार. अगदी 17 धावा धावपलकावर त्यात एक सुंदर संगीत आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हे शिवसैनिक ज्यानं पेलवलंय आपल्या खांद्यावर आणि आया भयांची लाज ज्यानं राखली होती. ठाण्यामध्ये कोणाची धमक नव्हती. यावेळी पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न, झेल हातातून निसटला जातोय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये झेल उडाला होता. अगदी निहाल नाईकांना पुनर्जीवन मिळालंय. एकेरी धावसंख्या येताना पाहायला मिळाली. एकेरी धावेनं स्ट्राईक देखील रोटेट केली जाईल. ऑन स्ट्राईकला चैतन्य पाटील पाहायला मिळतील. अगदी टाकीगाव टीमचा हा बाहुबली पाहायला मिळतोय. अगदी चांगली फलंदाजी चाला पाहायला मिळते. त्याच धाटणीची फलंदाजी होईल का? पहिल्या षटकामध्ये ज्या धावा येणं पूरक होत्या त्या धावा येताना पाहायला मिळाल्या. टोटल 18 धावा आल्यात. यावर देखील झेलची शक्यता आणि सुंदर झेल टिपला आल्या पावली पहिल्याच बॉलवर. मात्र चैतन्य पाटील ऑस्ट्रेलियन डक आणि भारतीय शून्य घेऊन बॅक टू द पॅव्हलियन. न्यू बॅट्समन पाहायला मिळतील. स्वप्नील खार पाटील अगदी
मोठाच धक्का पाहायला मिळाला. इथून मात्र चैतन्य पाटील सारखा खेळाडू स्वास्थात माघारी परतावलाय, ज्याचे फटके पाहण्यासाठी काही क्रीडा रसिक आतुरलेले असतात. त्या फलंदाजाची फटकेबाजी कुठेतरी थांबताना पाहायला मिळाली आहे. चला इथून मात्र खारकोपर टीम टॉस विन झालात. आपण ओके चला आपण नेक्स्ट मॅच आपल्या भेटीस येताना पाहायला मिळेल कोलीकोपर विपक्ष पाटणुली. तर या दरम्यानच्या सामन्यातील टॉस इथून मात्र विन दिला गेलाय कोलीकोपर टीमला, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि इथून ओव्हर नंबर 1चा खेळ समाप्तीत आलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर टाकीगाव टीमच्या धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 1 बाद 18 धावा धावपलकावर येथील. बाद झालेले फलंदाज चैतन्य पाटील आपण पाहतोय. सात मिनिटं झाली आहेत. 1 षटक संपण्यामाग आपण 7 मिनिटं खर्च केली, त्याची नोंद घ्यायची आहे. टीम अक्कादेवी चॅम्पियन मोठी जुई याकडे आपण लक्ष केंद्रित करा. आणि गोलंदाजीसाठी येथील बायकरमॅन दीप पाटील, मोठी जुई प्रीमियर लीगचा एक खूप मोठं नाव बायकरमॅन. यावरचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, गोलीच्या वेगानं चाललाय. इथून मात्र सी मापलीकडे येतोय हा दणदणीचा चौकार. चांगला फटका पाहायला मिळतोय. A1 क्वालिटीचा फटक्याची क्वालिटी आणि फटक्याची नजाकत पाहायला मिळाली आहे. फलंदाज निहाल नाईकच्या बॅटीतून येणारे हे A1 क्वालिटीचे फटके एकाती झुंजतोय, एकाती लढतोय. यावेळी देखील आडव्या बॅटनं जागा खाली आहे. चेंडू चालला 1 टप्पा सीमा पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा चौकार. फलकावर येतात. वैयक्तिक 25 धावसंख्येचं योगदान देण्याचं काम केलं आहे निहाल नाईकच्या बॅटून येणारे हे फटकेबाजी. आणि एक 9ची धावसंख्या वगळता संपूर्ण धावा निहाल नाईकनंच ठोकल्यात. आदरणीय सन्माननीय राकेश दादा मात्रे आपणास विनंती व्यासपीठावर यायचं आहे. आणि मोठा मासा गळा लागलाय. इथून मात्र पहा निहाल नाईकच्या खेळीचा देखील अंत झालाय. जो खेळाडू मैदानामध्ये गुंगावत होता त्या खेळाडूला आता मात्र शांत केलाय दीप पाटीलनं. 2 चौकार ठोकल्यानंतर 3ऱ्या बॉलवर कमबॅक केलाय आणि निहाल नाईकला मात्र थांबवले आहे. अगदी चांगले संगीत आपल्याला पाहायला मिळतोय. आपण स्पर्धा एन्जॉय करतोय. माझे आमदार व सरपंच चषक 2025 हे आयोजन. नवीन बॅट्समन येथील निखिल खार पाटील अगदी 26 धावसंख्येवर दुसरा धक्का इथून मात्र मिळालाय. टाकीगिव टीमला आपल्याला पाहायला मिळतील. नवीन फलंदाज निखिल आल्यात. दीप पाहूया. भन्नाट वेग पाहायला मिळाला आहे. वेगानं प्रचंड वेग पाहायला मिळतोय. या वेगावर स्वार व्हावं लागेल नवीन फलंदाजांना.
चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. निहाल नाईक बाद झाल्यानंतर धावसंख्या थांबवण्याचं काम केलंय दीप पाटीलनं. दोघे बंधूंची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी टाल्यांचा कडकडाट आता मात्र मोटूजीच्या बाजूने देखील होताना पाहायला मिळालाय. मोटूजी टीम म्हटलं तर प्रचंड अगदी प्रेक्षकांची आलोट गर्दी, प्रेक्षकांना तुडुंब भरलेलं हे मैदान, समर्थक पाहायला मिळतील मोटूजी गावाचे आणि ते समर्थक निराशाजन्य होऊन जातील का हे देखील पाहिलं जाईल. कारण की इथून 2 षटकांचा खेळ झालाय. टोटल धावा आल्या 2-26. येणारे पुढील 18 चेंडूंचा खेळ शेष असेल आणि 18 चेंडूमध्ये अद्यापर्यंत इक्वेशन पाहायला मिळेल 58. 18 बॉल 58चं इक्वेशन असेल याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा डाव्या हाताचे गोलंदाज वापरले जातील. आपल्या कोट्यातील दुसरं सांघिक तिसरं षटक फेकतील धनेश कामोटकर. डाव्या हाताची कमान पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्रायकरला फलंदाज स्वप्नील खारपाडी. हाफ ट्रॅकर बॉल शॉट ऑफ पूल 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 सक्सेसफुल होईल का? इथून क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले आहेत. पहा अगदी मोक्याच्या क्षणाला क्षेत्ररक्षकानं झडप घेतली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे दीप पाटील यांच्या माध्यमातून. नाविन्यतेने भरलेले हे खेळाडू पाहायला मिळते. शांतमय क्रिकेट पाहायला मिळते. हलवार पद्धतीनं प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. मी विनंती करतोय पहा इथून जो पट्टा आहे ना त्या पट्ट्याच्या आतमध्ये आपण प्रेक्षकांना विनंती आपण पट्ट्याच्या मागे राहायचं आहे. पहा आपण खूप पुढे आहात सीमारेषा लगत. तर मी विनंती करतोय माझा आवाज तुमच्या इथपर्यंत पोहोचतोय. यावेळचा चेंडू धीम्या गतीचा बॉल अगदी फलंदाजांना थांबवलाय, फलंदाजांना नमवलाय. सलामीवीर बाद झाल्यानंतर इथून मात्र बिकट अवस्था पाहायला मिळाली. संलग्न 5 चेंडू निखिल खारपाडी डॉट होताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहतोय कशा पद्धतीने चेंडू फेकलाय, कशा पद्धतीने चेंडू रीच लालाय. अगदी फिंगर रोल केले जात आहेत. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज म्हणलं तर नॅचरल स्विंग ज्यांच्याकडे पाहायला मिळतोय. हा चेंडू लिव्ह केला जातोय. हा चेंडू नक्कीच पंचांच्या माध्यमातून दंडित केला जातोय. स्वेर मारा घोषित केला जाईल. रोहन पाटील सर बोकरविडा खूप मोठी टीम आपल्याला पाहायला मिळते आज पंचांची. तब्बल आजच्या रात्रीमध्ये 4 पंच आपल्याला पाहायला मिळतील. स्वेर मारा पाहायला मिळतोय. अगदी स्वेर माऱ्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 29 धावा दाखल करत आहेत. आमच्या समेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत मंगेश गरज सर. अगदी या स्पर्धेचे आयोजक करते आपल्याला पाहायला मिळतात. खूप मोठं नियोजन, खूप मोठं आयोजन. अंतिम रात्र आपण एन्जॉय करतोय. यावेळचा चेंडू झेलची शक्यता आहे. चेंडू फलीचा सुरेख जमलाय मेल. क्षेत्ररक्षकानं घेतलाय झेल. खेळाडूचा थांबवलाय खेळ. चांगलं संगीत आपल्याला पाहायला मिळतंय. योगेश आग्रावरच्या माध्यमातून अगदी सुमधुर संगीत ध्वनिप्रीत केली जाते. डीजेच्या माध्यमातून चांगली साथ आम्हाला पाहायला मिळते. डीजे अक्षय रसायनीहून आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. डीजे अक्षय इन द मिक्स. यावेळी देखील पाहूया जेलची शक्यता आहे. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि सुंदर जेल टिपल्या आणि पुन्हा एकदा जाऊया डीजे अक्षय इन द मिक्स.
आदरणीय सन्माननीय कांचन कोहली आपणास विनंती आपण मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. कांचनजी कोहली अगदी फलंदाजांची अक्षरशः आपण पाहतोय निहाल नाईक बाद झाल्यानंतर पूर्णपणे टाकेगाव टीमची अवस्था थोडी बिकट अवस्था होताना पाहायला मिळेल. जसे टँकरच्या पाण्याला गळती लागते ना तशा पद्धतीने इथून मात्र दो गळती फलंदाजांना लागताना पाहायला मिळाली आहे. येणारा प्रत्येक फलंदाज स्वस्तामध्ये माघारी परतवला आहे. 3 फलंदाज 0वर बाद झाले. त्यामध्ये अगदी 6 चेंडू फेस केलेत निखिल कार पाटील. इथून नवीन फलंदाज आलेत पार्थ कोहली. प्रयत्न करतात प्रयत्नांती परमेश्वर. इथून स्वेर मारा पाहायला मिळतोय. अगदी खूप पल्ला पार करावा लागेल. लॉंग चेसिंग आहे. अगदी आपण पाहिलं तर 84 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय डोंगरा एवढं आणि आव्हानाला पेलवत असताना इथून टीम मात्र पिछाडीवर आली आहे. टाकीगाव टीम इथून अगदी बी गटातील सामन्याच खेळवले जातील. बी गटाचा पोल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्पर्धा पहिल्याच दिवसामध्ये अगदी ए गटाचा सामने पाहायला मिळाले. इथून मात्र ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जायला याची नोंद घ्यायची आहे. 3 षटकामागे आपण पाणी घेऊन जाऊ शकता खेळाडूंना पाणी हवं असेल तर. जर पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तरच पाठवलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे. इथून 3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफल करवले 4-32. येणारे पुढील 12 चेंडू आणि 54ची गरज असेल. नक्कीच चांगली टेक्नॉलॉजी केली पहा उरण पंच असोसिएशनच्या माध्यमातून. वॉकी टॉकी घेऊन ते आज उतरलेत. गोलंदाजीसाठी गोलंदाजीतील प्रवीण कामोटकर. स्ट्राईक ऑन बॅट्समन स्वप्नील खार पाटील. हाही एक खूप मोठा फलंदाज आहे. अगदी सोनारीच्या मैदानावर देखील अजय स्मृती चषकामध्ये जबरदस्त फलंदाजी याची पाहायला मिळाली होती आणि तीच फलंदाजी इथं करावी लागेल. संघ बॅकफुटवर आहे. संघ अडचणीमध्ये आहे. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. चेंडू सी मपार ब्रँडेड चौकार. अगदी पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय प्रवीण कामोटकरचं. फलंदाज स्वप्नील खार पाटीलनं चौकार ठोकलाय. खूप प्रतीक्षेनंतर हा चौकार आलाय आणि या चौकारानं टोटल धावा 34 धावा धावफलकावर आहेत. पुढील येणारे 11 बॉलचा खेळ बाकी असेल. 11 चेंडूमध्ये इक्वेशन असेल 50. 11-50 इक्वेशन आहे. सामना अद्यापर्यंत फलंदाजांकडे देखील आहे. इथून मात्र जर स्वप्नीलने या षटकामध्ये ठोकमटाकी केली तर सामना कुठेतरी आपण पाहिलं तर टाकी गावच्या दिशेने देखील झुकेल. पाहूया झुंकवतील का हा सामना. प्रयत्न करतील का. लाऊड अपील फ्रॉम ऑल प्लेयर्स आणि अक्षरशः पंचांनी या अपीलला दाद दिलाय. इथून मात्र स्वप्नील खार पाटील बॅक टू द डग आउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सुशांत कोहली आपल्याला पाहायला मिळतील. कोहली बंधूंचा भरणा असलेला हा संघ आपण पाहतोय. अक्षरशः 5 गडी मात्र बाद झालेत. पहा पाटणुली टीम आल्याची रिपोर्टिंग कळवायची. आपण पाटणुली टीम आली असेल तर आपण आमच्यापर्यंत रिपोर्टिंग कळवा.
सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल डबल संघ पुढे चाललाय. संघ खूप बॅकफुटवर येताना पाहायला मिळतोय. कोहली कोपर टीम आपण टॉस विन झालात याची आपण नोंद घ्यायची आहे. लगेचच आपला निर्णय कळवायचा आहे. काटेकोर पद्धतीचे नियम आहेत. स्ट्रिक्ट फॉलो आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. माझे आमदार व सरपंच चषक आयोजित ही स्पर्धा मुख्य आयोजक करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी निलेश गोवर्धन घरत आणि निलेश दत्ताराम घरत, अगदी A1 जोडी इंजी निलेश घरत. यावेळी देखील फलंदाज बाद होतील. पहा सुंदर टिपलाय झेल थांबवलाय खेळाडूचा खेळ. अगदी येणारे फलंदाज स्वस्तात माघारी परतावताना पाहायला मिळतात. पूर्णपणे पकड मजबूत केली आहे अक्कादेवी मोठीजी टीमनं आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी येणारे प्रत्येक फलंदाज स्वस्तामध्ये बाद झालेत आणि अगदी 6 गडी तंबू मध्ये विसावताना पाहायला मिळतोय. यावलचा चेंडू चांगला फटका आहे. गुड वॉइस ऑफ द बॅट. चेंडू थेट अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा हाय हँडसम अँड ब्युटिफुल बिग हिट. एकेचाळीस धावा धावपलकावर उभारल्या जात आहेत. अगदी गोलंदाजीसाठी गोलंदाज अंकेश कामुटकर, अगदी मोठीजुई गावाचा हा सितारा पाहायला मिळतोय. कैक मैदान ज्यानं गाजवली आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. लवर फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. अगदी विमानासारखा हा चेंडू चाललाय. सी मपार आलाय. कम्मल धम्माल दमदार आमदार चषकाचा हा षटकार. अगदी काही खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये आज हा टाकीगाव टीम खेळ करतोय. यावेळी देखील सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी स्ट्रेटचा हा फटका ब्लॅक स्क्रीनच्या वरून उडवलाय. संलग्न 3 चेंडू मध्ये 3 षटकार. मध्ये ज्यानं घर केलं होतं आमदार मनोहर शेठ भोईर साहेब, आजही त्यांचं खूप मोठं नाव पाहायला मिळते या विभागात. स्वैर मारा पाहायला मिळतोय. चोपन्न धावा धावपलकावर येताना पाहायला मिळत आहेत. अद्याप 30 धावा उभारायच्या आहेत. यावेळचा बॉल अगदी आपण पाहतोय ब्लॉक होलचा चेंडू. उदर फुटबॉल पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या पायामध्ये पूर्णपणे बेड्या अडकवल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप 2 चेंडू हाताळावे लागतील. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. औपचारिकता बाकी असलेल्या सामन्याची. अगदी या स्पर्धेमध्ये टाकेगाव टीमनं सहभाग नोंदवला. या स्पर्धेची शोभा वाढवली आणि चांगला खेळ केलात. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया टाकेगाव टीमला. आणि विजेता होताना आपण पाहतोय अक्कादेवी चॅम्पियन मोठीजुई टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक हार्दिक आभार. टाकेगाव टीम आपण या स्पर्धेत सहभागी झालात आणि गुणलेखकाचा अहवालानुसार इथून मात्र जाऊया. या स्पर्धेतील या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड इथून कळवला जाईल. तुर्तास मात्र या स्पर्धेमध्ये अगदी सहभाग नोंदवलात.
टाकीगाव टीम नेक्स्ट मॅच आपला भेटीस येईल. अगदी आपण पाहिलं तर एक दमदार टीम, एक बिग बॅटल कुली कोपर त्यांच्या विरोधात कळतील